तसेच पुढचे सत्कारमूर्ती आमचे नितीनजी माळी यांचा इथे सन्मान केला जाईल. मी नितीनजी माळी यांना विनंती करते की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. भरतजी ठाकूर यांचा इथे सन्मान केला जाईल. मी अमितजी गायकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण भरतजी ठाकूर यांचा आपण सन्मान करावा. खऱ्या अर्थानं विचार केला ना तर प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक एक डिपार्टमेंट असतो आणि तो डिपार्टमेंट ज्या स्पर्धेमध्ये मॅनेजमेंट दाखवली जाते ना उत्तम दर्जाची ती स्पर्धा सर्वोत्तम होताना पाहतो. इथे हे अमितजी गायकर सचिनजी गायकरांची डिपार्टमेंट खूप सुंदर त्यांनी सजवले. त्याला बॉल चॉईस करा आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक काम प्रत्येकाला दिलं आहे त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचं काम सुरज गायकर सर आपण पाहतो. नायकी या मुलाकडे ना गेल्या 4 रजनीमध्ये आजची 5वी रजनी आहे. अतिशय उत्तम दर्जाचं काम त्याने बॉल बॉयचं केलं आहे. एकदाही कधी असं झालं नाही की तो गेला नाही किंवा बॉलची धावाधाव झाली, अजिबात नाही. मी तर म्हणेन ना विशाल या नायकीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा मित्रांनो. काय सुरेख कामगिरी केली आहे नायकी बॉल बॉय, अतिशय उत्तम दर्जाचं काम, कौतुक आहे तुझं. भरतसिंग ठाकूर यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेचे उपदार शाळ विशालजी ठाकूर यांचे वडील यांचा इथे सन्मान केला जातोय. दोन्ही मुलांचं उत्तम काम इथे मात्र त्यांच्या वडिलांचा सन्मान इथे केला जातोय. ते भरतसिंग ठाकूर यांचा इथे सन्मान केला जातोय. डॉक्टर हनुमंत पाटील जितेंद्रजी घरत यांचा इथे सन्मान केला जाईल. मी जितेंद्रजी घरत यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. तसंच प्रसादजी गायकर यांना देखील विनंती असेल की आपला सन्मान घेण्यासाठी मॅच चालू होत्या. मी विनंती करतो मान्यवरांना जितेंद्रजी घरत आणि प्रसादजी गायकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. अमितजी गायकर या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जाईल. ऐकूया पहिला सत्र कसे रंगेल, कोण मात्र कुणावर वरचं ठरेल. ऐकूया आमचे गुरुवर्य दिनेशजी पाटील सर यांच्या गोड वाणीतून. थँक्यू सो मच गीतेशजी साडेकर सर. संदेशजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला. आदेश गायकर कुठे असाल तर संपर्क साधा गीतेश यांच्याशी लगेचच. पहिला 2 बॉल मात्र डॉट हवेत राहिलाय बॉल. शतरक्षक झेलच्या खाली होता. बराच वेळ पियुषनं वाट पाहिली आणि नंतर मात्र अतिशय उत्तमरित्या झेल टिपलाय. पहिल्या 2 बॉलवर एकही धाव आली नाही आणि त्याच्यामुळे रोहन कोळी कदाचित अंडर प्रेशर राहिला आणि तोच मात्र तिसऱ्या बॉलवर झेल देत परतला. तन्मय 11चे पुरस्कर्ते सन्माननीय नरेशजी मुने साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. जिथे जिथे नारपोल टीम खऱ्या अर्थाने या नावाने खेळली जाते ते नरेशजी मुने यांचा इथे सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. खऱ्या अर्थाने दिलदार मनाचा हा प्रामाणिक माणूस आणि कित्येक वेळा आपण नारपोली टीम जिथे जिथे खेळत असते आणि जिथे जिथे तन्मय 11 हे नाव आपण ऐकतो त्या संघाचे पुरस्कर्ते नरेशजी मुने साहेबांचं इथे यथोचित मान सन्मान, मायेची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र त्यांचा सन्मान केला जातोय. ओ टू कंटिन्यू दिनेश सर. मनीष कडून अतिशय उत्तमरित्या हे पॉवर प्ले षटक आत्तापर्यंत हाताळलंय. पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाही. तिसऱ्या बॉलवर मात्र रोहनची मोठी विकेट कमावली आणि चौथा बॉल खेळण्यासाठी आलेला भावेश कोळी मात्र सिंगल रन्सनं आपलं स्वतःचं आणि संघाचंही खातं उघडत आहे. 4 षटकांचा खेळ आहे याची नोंद घ्या आणि 4 गोलंदाज. 10 वाजून 5 मिनिटांनी सामना सुरू झाला आहे त्याच्यामुळे 20 मिनिटांमध्ये सामना संपलाच पाहिजे. सुरेख गोलंदाजी कव्हर त्याच्या दिशेनं मात्र सुरेखरित्या टोलवला. 1 रन्स मात्र मिळते. एका रन्सनं स्वतःचं खातं
भावेश तुर्भेकरनं उघडलं आणि त्याच्यामुळे स्वतःच्या खात्याबरोबर संघाची धावसंख्या 2. षटक क्रमांक 1 सुरू आहे. जावळं म्हटलं की प्रसाद घरत हे नाव जावळ्यापुरतं राहिलंच नाही आहे मर्यादेत. रायगडमध्येही या खेळाडूचा मोठ्या अभिमानानं नाव घेतलं जातो. षटक क्रमांक 1 मनीष कडू शेवटचा बॉल ट्रॅव्हल करेल. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे, काय सुरेख गोलंदाज. षटक क्रमांक 1 संपलं. टीम मिटिंगसाठी वेळ नाही याची नोंद घ्या. त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला एकाच एंडकडून खेळवतोय. त्याच्यामुळे 2 षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउट घेतला जाईल. हॅलो निकेतजी पवार सावला देवली युनियन त्यांचा इथे सन्मान केला जातोय. तसेच आमचे मान्यवर वाळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य प्रमोदजी कडू जावले यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, आपलं स्वागत आहे. जर अशोकजी कडू, विष्णूजी कडू आणि संजयजी कडू जर आपण उपस्थित असाल तर आपल्याला देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जावळं म्हटलं की 3 बंधू आम्ही नेहमी लक्षात ठेवलेत. राहुल घरत असेल, प्रसाद घरत असेल आणि अतिशय उत्कृष्ट देखणा खेळाडू म्हणून पंकज घरतची ओळख कायम राहिली आहे. परंतु थोडासा अनफिट असल्याकारण तो आज या संघामध्ये खेळू शकला नाही आहे. तर पंकज घरत मिस करतोय. त्याच्याकडून या संघाला, आपल्या स्वतःच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आणि जावळं म्हटलं ना की दर्दी प्रेक्षक खूप आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं नाव चेतन घरत राहील, अजय कडू असेल. हे दर्दी चाहते राहिलेत, क्रिकेटचे समीक्षक राहिलेत. चेतनजी घरत, अजयजी कडू त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सारं स्वागत. पंकज घरत आम्ही तुम्हालाही मिस करतोय. तुम्ही लवकर बरे व्हा आणि या संघामध्ये पुन्हा एकदा सामील व्हावं हीच इच्छा. प्रसाद घरतचा खेळ एकदा बहरला ना, मी अनेक वेळा सांगितलं आहे, प्रसाद घरतला बाद करायचा असेल पहिल्या षटकामध्ये, अन्यथा तो 50 धावा कधी करतो हे त्याला स्वतःलाही कळत नाही. एवढा फास्ट हिट आणि उत्तम खेळ प्रसादचा राहिला आहे कायम. परंतु पूर्वार्ध सुरू आहे आणि पूर्वार्धामध्ये गोलंदाजी कमालीची होती आहे. मनीष कडूनही अतिशय उत्तमरित्या षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये धावांचा विचार केला, धावा दिल्या फक्त 2 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रदीप कडू ज्यानं पहिला बॉल ट्रॅव्हल केला तो फलंदाज भावेश तुर्भेकरला आणि भावेश तुर्भेकरनं मात्र 1 रन्स कंप्लीट केली आहे. भावेश कोळी ऑन स्ट्राईक. प्रदीप कडू आपल्या षटकातील दुसरा बॉल हाताळेल. अखूट टप्प्याचा बॉल दिसलाय आणि दिसल्यावर मात्र कोणीही फसतं, ते फसवलं, उडवला, मिडविकेटच्या डोक्यावरून प्रदीप कडूला दाखवला. दे धक्का आणि घे छक्का. तडका मात्र पाहिला आणि उडवला त्यानं षटकार. आई 11 कोण आणि मनस्वी 11 कर्तेश्वर मोठे विंगार दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे. टॉससाठी संपर्क साधा लगेच. आणखीन एक मोठा फटका सजवायचा होता. बॉल सेफ लँड होईल, बराच दूर राहिलाय कारण शतरक्षक डीपला रेडी आहेत. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक बॉलपर्यंत आला, उचलला, फेकला. तत्पूर्वी 2 रन्स मात्र कंप्लीट केले आणि या 2 रन्सनं 11 धावा दबलकट लागलेत. या मैदानाचा विचार केला तर संदेश सर 70 धावाही झाल्या. परंतु या मैदानावरती धावांचा पाठलाग कठीणच राहिलाय. 6 बॉलमध्ये 5 धावा काल बेलोरी संघाचा सामना शेवटच्या बॉलवर आला. अरे नव्हे हा तर आत्ताचा सामना तर चक्क वाघविली संघ पराभूत झाला. 6 बॉलमध्ये 5 धावा निघत नाही आहेत. आता हे मैदानाचा दोष समजायचा की तुमच्या खेळाचा, त्याच्याही पलीकडे जात मी तर म्हणे हा फक्त डोक्याचा विचार आहे. नेमकी रणनीती काय असते ना हेच कळत नाही फलंदाजांची. आजकाल जमाना फास्ट आहे, फास्ट फूड खात आहेत, चायनीज खात आहेत. त्याच्यामुळे घरच्या भाकरीची चव आजकाल बऱ्याच लोकांना राहिली नाही आहे. त्याच्यामुळे जुनी क्रिकेट विसरलेली मंडळी फटक्यांच्या प्रेमात पडली आहे. हा प्रेम पाहतोय सुरेख झेल केष्ट्यांच्या पाठीमागे मात्र अतिशय उत्तमरित्या विनायक कडून हा झेल कंप्लीट केलाय. झेपावला आपल्या उजवीकडे आणि असं वाटलं होतं की हा झेल होणार नाही, परंतु कीपर्सनं आपली कामगिरी चोख बजावत विनायकनं टिपलाय एक लाजवाब झेल.
आणि चांगली गोलंदाजी करत सामनावीर ठरला. फुल टॉस दिशा दिली आहे. साधा सोपा बॉल, फक्त दिशा द्यायची होती आणि ती दिशा मात्र भावेश तुर्भेकरनं दिली आणि तो आला हा चौकार. या दरम्यान पंचकर्जांचं आगमन होतंय राजकारणातील अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि आपल्या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच कसरकर आदरणीय संजयजी ठाकूर साहेब, संजयजी घरज साहेब यांचं मंचाकडे आगमन झालंय. आपण करूया सहर्ष स्वागत. तर स्वागत आहे संजयजी घरज साहेब. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, सोज्वल राहणं हे त्यांच्या यशाचं गणित आहे आणि ते स्वज्वल व्यक्तिमत्व संजयजी घरज साहेबांचं विद्यमान सरपंच कसरकर यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. धूळ कदाचित आज वाढली आहे कारण आजच्या गाड्या कदाचित जास्त जोरात येत आहेत. शनिवार असल्यामुळे विकेंड आहे आणि विकेंड आजकाल आपल्या मराठी माणसात दररोज असतो. कोणीही सोमवार लक्षात ठेवला नाही, गुरुवार लक्षात ठेवला नाही, शनिवार लक्षात ठेवला नाही, सगळे वार चतुर्थीही घालवली आणि त्याच्यामुळे इथे अखेरकार डावखुऱ्या फलंदाजानं मात्र मोठा फटका दाखवला. षटकार कोळीनं एक चांगला षटकार दाखवला आणि पियुष कडूवर मात्र प्रहार केला. त्याला माहिती आहे कमीत कमी 50 धावांचं आव्हान उभं करावं लागणार आहे कारण अपोजिट संघामध्ये प्रसाद घरत आहे. भरदा वेगानं बॉल टाकलाय. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय कीपरनं. अतिशय उत्तम प्रयत्न जरूर आहे. बऱ्याच वेळेला अंपायर्सकडे बोटं दाखवली जातात परंतु प्रत्येक बॉलवर अपील, डॉट बॉल झाला ना की अपील आला म्हणून समजा, त्याच्यामुळे निरखून पाहावं लागतं. डॉट बॉलची सांगता होते. धापळकर धावा लागलेत 23 धावा. फुल टॉस बॉल. इथे मात्र अंपायर्स कॉल, बीमरसाठी अंपायर्स कॉल होता. बीमरसाठी अंपायर्स कॉल येतो. रन्स तर मात्र एक कंप्लीट केली आहे जरूर आणि इथे मात्र पाहिलं टीम मिटिंग घेऊ नका तुम्ही, निर्णय येईल. टीम मिटिंगला आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे त्याच्यामुळे इट्स अ नो बॉल कॉल. चला फिल्डिंग लावून घ्या. नो बॉल, ॲब्सल्युटली नो बॉल कॉल. नो +1, 1+1 एकूण 2 धावा या बॉलवर आल्या. आणि या 2 धाव्याने धाबाकडे धावा लागल्या तब्बल 25 धावा. 2 बाद 25 धावा बोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक 3 पियुष कडू हँडल करतोय आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आहे ना, ही स्पर्धा अमितजी गायकर, सचिनजी गायकर यांच्या डोक्यातली स्पर्धा आहे, त्यांच्या मनातली स्पर्धा आहे आणि मनापासून या माणसांनी या स्पर्धेसाठी अफाट मेहनत घेतली. परंतु या मेहनतीच्या पाठीमागेही आपल्या फॉलो थ्रूमध्ये एक चांगला झेल जरूर टिपलाय परंतु उघडा डोळे पहा नीट, तो बॉल होता फ्री हिट आणि त्याच्यामुळेच मात्र जीवनदान मिळेल, रन्स मात्र मिळणार नाही आहे आणि त्या रन्सच्यामुळेच धावफलक राहील स्थिर तो 25 वरती. भावेश तुर्भेकर आणखीन एक फुल टॉस बॉल. इट्स अ नो बॉल कॉल. दुसरा विमर गोलंदाज. इथे मात्र सुट्टी घ्यावी लागेल या मॅच पुरती तरी कारण इथून मात्र गोलंदाजाला बाद केलं जाईल. पियुष कडून फेकले 2 विमर आणि त्याच्यामुळेच नो बॉल आला. त्याच्या पुढचा गोलंदाज कोण येईल त्याच्यावर मात्र राहील फ्री हिट आणि ही धाव मात्र आली 1. 26 धावा धावाकृती लागल्या. चला फिल्डिंग लावून घ्या, आपण वेळ नका घेऊ. गोलंदाज कोणी असेल, बॉल शिल्लक असतील ते तब्बल आतापर्यंत 3 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. त्याच्यामुळे विनंती आहे की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि सामना सुरू करा. प्रसाद आई 11 कोण आणि कर्तेश्वर मोठे विंगार, मनस्वी 11 कर्तेश्वर मोठे विंगार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉसचा संपर्क साधा. संदेशजी खऱ्या अर्थानं ना खेळाडू ही कॉमेंटेटरांचा दम बघतात किती आहेत, ते विचार करतात किती वेळा बोलतात बघूया आपण.
आणि शेवटच्या क्षणाला आपण जायचं ना, मग अचानक उभं राहायचं आणि मग सांगायचं अरे आम्ही तर केव्हाच आलो होतो, तुमचं लक्ष नाही आहे. त्याच्यामुळे वेळेत या, वेळेत स्पर्धा सुरू करा, हीच विनंती. त्याच्या मागची प्रामाणिक भावना असते. विनायक कडू रिप्लेसमेंट गोलंदाज. आज संधी मिळतीये, त्या संधीचं सोनं केलं जाईल का? खऱ्या अर्थाने मी मगाशी म्हणतो की स्पर्धा कोणती सहज संपन्न होत नाही. हायवे ब्रेक हॉटेल, अजिवलीचा हायवे ब्रेक हॉटेल मला माहीतच नव्हता, पण ती स्पर्धा केली आणि तो अड्डा आहे हायवे ब्रेक हॉटेल म्हणणे स्वतःनेच निर्माण केलेला. आणि त्या सगळ्या हायवे ब्रेकच्या कट्ट्याचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला आहे. त्यांनी सगळ्यांनी चांगलं योगदान या स्पर्धेला दिलं आहे. त्याच्यामुळं हायवे ब्रेक कट्ट्याचंही विशेष कौतुक आणि हा छोटा खेळाडू त्याचंही विशेष कौतुक केलं जाईल. रुद्र कडूचं काम ही अतिशय उत्तमरित्या, कारण मगही संदेश पाटील तुम्ही म्हणालात की षटकार मारल्यानंतर रुद्राला एवढा टेन्शन आला होता की तो त्या बॉलकडेच पाहत राहिला. धापलकर धावा लागल्या, त्या तब्बल 27 धावा. 2 बाद 27 षटकातले बॉल असतील ते म्हणजे तब्बल 2. स्ट्राईकवर फलंदाज दीपेश कोहली याने एक षटकार ठोकलाय. स्लोवर बॉल, फसवी गोलंदाजी, विनायकनं दाखवली कमाल. कदाचित दीपेश कोहली जोरात बॉल येईल याचे रेडी होता, तयारच होता, टाका जोरात तुम्ही फटकावतो, परंतु एवढा हळुवारपणे पडला बॉल की तिथे मात्र तो निरखून पाहू शकला नाही. आखिरकार स्टेप आउट केलाय आणि जर ISPL असतील ना तर या धावा तब्बल 9 मोजल्या गेल्या असत्या. एवढा दूर मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर, जणू काही एखाद्यावर राग असावा आणि तेवढ्या जोरात फटकावता येईल तेवढा मोठा फटका दीपेश कोहलीनं फटकावला. षटक क्रमांक 3, शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. धापलकर धावा लागल्या तब्बल 2 बाद 33 धावा. तीन षटकांचा बाजबी खेळ संपला. शेवटच्या बॉलवर दीपेश कोहलीने दाखवलेल्या षटकारानं मात्र आपल्या संघाची म्हणजेच किरण 11 ट्रॉम्बे संघाची भरीव कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहिलाय. अतिशय उत्तमरित्या इथे मात्र शेवटचा बॉल ट्रॅव्हल केला, तेवढ्याच उत्कृष्टतेनं त्याला भिरकावला मिड विकेटच्या दिशेनं. 1 मिनिट लेट आपण चाललो या सामन्यामध्ये, परंतु तरीही वेळेतच म्हणता येईल. गोलंदाज आपण पाहतोय साहिल नाईक. आउट, OUT आउट. ॲब्सल्युटली इथे मात्र झेल पाहिला आणि बॅटची कडा इथे मात्र पाहिली आणि फलंदाज मात्र होईल झेल बाद. पहिल्या संदेश सर खऱ्या अर्थाने विचार केला, आता गाणं लागलं होतं तुझ्या लग्नाला व्याजी पैसा आणलं कंसी कंसी, परंतु कोरोनामध्ये पैसेच लागले नाही लग्नाला, मग ते पैसे कुठे गेले राहिलेले. त्याच्यामुळे लग्नाला पैसे लागतात ही आपल्याच मनाची भावना आहे. 10,000मध्ये लोकांची लग्न झाली, 20 लोकांच्यामध्ये लोकांची लग्न झाली, काही काही सकाळी 8 वाजता वराती आल्या, त्यांना 2-2 मुलं झाली. असं काही शास्त्रामध्ये लिहिलं नाही की तुम्ही लाखभर लोकांना बोलवा आणि 50 लाख खर्च करा. आपण खर्च फक्त दिखाव्यासाठीच असतो, कारण आजकाल नकली लिंबू जो स्प्राईट असतो तो पितो आणि असली लिंबू आपण हात धुवायला घेतो. पाणी बदललेलं कलियुग आहे. कलियुगाने मात्र सगळ्यांना सगळं दाखवलं आहे. कोरोनासारखा मोठा रोग येऊन सुद्धा आपण शिकलो नाही, हीच तर आपली मानसिकता आहे. रन्स मात्र घेतली जाते, चाचपडलं जात आहे, 22ची रन्स मात्र मिळते. किपरनं अतोनात प्रयत्न जरूर केले विनायकने, पण तो रन्स रोखू शकला नाही आहे आणि धावपलकर धावा लागते 34 धावा. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज साहिल नाईक.
हा नक्कीच नक्कीच डिस्कशन तर जारी आहे. कलियुगामध्ये सुद्धा काय बरंच काही दाखवत आहे. निसर्ग आपला गुणधर्म सोडणार नाही. त्याच्यामुळे निसर्ग तुमच्यावर कोपल्याशिवाय राहणार नाही. डेव्हलपमेंटच्या नावाखाली झाडं तोडली. आणखीन एक चांगला बॉल ट्रॅव्हल होतोय. रन्स कोड बोर्डवर रोखून धरलेत साहिलनं सुद्धा. 34 धावा बोर्डवर आहेत. त्याच्यामुळे निसर्ग तुम्हाला चमत्कार दाखवणार त्यातील मात्र शंका नाही आहे. चुलीवरचं खायला लोक घरचं विसरून हॉटेलला जायची. चांगला फटका आहे. इट्स अ मायटी 6 रन्स. काय सुरेख फटका. रिक्वेस्टच्या कव्हरच्या मधून मात्र उत्तम दर्जाच्या या फटक्यानं मात्र धाबलकावर धावा लागल्या. त्या तब्बल 40 धावा आणि आपला इनिंग मधला दीपेश कोहली ठोकतोय हा तिसरा षटकार. थँक्यू थँक्यू. ज्या माणसानं पडद्याच्या पाठीमागे राहून अमाप मेहनत घेतली ते मिथुनजी भोपी यांचंही करूया कौतुक. हॅलो. सन्माननीय अतिथी प्रमोदजी घोगरे मोठे भिंगार यांचे या व्यासपीठाकडे आगमन झालंय. सतीशभाई पाटील मोठे भिंगार यांचे या व्यासपीठाकडे आगमन झालंय. या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. खराब फिल्डिंग स्ट्राईक तर घ्यायची दीपेश कोहलीला आणि त्यानं तेच केलं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. धाबलकर धावा लागल्या तब्बल 45 धावा. 42 धावा बोर्डवर लागल्या. 40+ धावा या मैदानावर त्याच्या चांगल्या राहिलेत. वैयक्तिक 22 या धावसंख्येवर दीपेश कोहली खेळतो. षटकाचा बॉल असेल शेवटचा. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. अपिलामध्ये गैरकर राहिलाय. दरम्यान मात्र पंचांचा इशारा लेग बाईचा आला आणि शेवटच्या बॉलवर बनली रन 1. धाबलकर धावा लागल्या तब्बल 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. आणि प्रमोदजी घोगरे आमचे मेंबर आहेत परंतु त्यांचाही मार्ग वेगळा. त्यांचंही करूया सरचे स्वागत. जाता जाता इनिंग उत्तरार्धामध्ये नेमकं काय प्रकारचा रंग भरेल. धावांची गरज आहे तब्बल 44. 11.44च्या धावगतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग कसा राहील तो मात्र ऐकूया आपण सागरजी मांडवकर साहेबांच्या वाणीतून. तत्पूर्वी एकच गोष्ट सांगू इच्छितो संदेश पाटील सर, जो मुद्दा आपण छेडला होता चुलीवरचं खायला आपण बाहेर हॉटेलला जायचो की ज्या हॉटेलच्या बाहेर लिहिलेलं असायचं चुलीवरचं जेवण मिळेल आणि गॅस सिलेंडर बंद झालं पहिले हॉटेल तेच बंद झाले ज्याच्या लिहिलेलं असायचं चुलीवरचं जेवण मिळेल. आणि आपण आपल्या घरच्या चुली बंद केल्या आणि बाहेरच्या चुलीवर जेवतो. याच्यामुळे ही परिस्थिती कशी येते. कलियुग आणि निसर्ग सुवर्णमध्ये साधणार यातील मात्र शंका नाही आहे. ऐकूया उत्तरार्धामध्ये सागरजी मांडवकर सरांना वळूया पुन्हा एकदा DJ मास्टरकडे. थँक्यू टीचर. तर इथे मात्र टॉस केला जाईल. एका साईडला असेल कैलासवासी सारिका 11 आई11 कोण संघ आणि दुसऱ्या साईडला असेल मनस्वी 11 कर्तेश्वर मोठे भिंगार टीम. 2 यंग टॅलेंटचे कॅप्टन मात्र येताना दिसतात. त्यांचं दोघांचंही स्वागत. मी संजयजी गरज सरपंच कसडकण यांना विनंती करते की आपल्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा. तर टॉस केला जाईल. 4 षटकांची मॅच असेल. दोन्ही टीमला शुभेच्छा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कोण टीम नाही काय निर्णय असेल. फिल्डिंग तर नक्कीच मोठे भिंगार टीम याच विभागातील संघ किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 ते 45 धावांपर्यंत रोखू. नाही यावर्षी टीमचा परफॉर्मन्स चांगला आहे. चांगला आहे. बेस्ट ऑफ लक असेल. विवेक बॅटिंग करायचे पहिल्या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये. तर निश्चितपणे किती धावांचं टार्गेट सेफ असेल या मैदानामध्ये 50 ते 60. आणि आयोजनाबद्दल काय बोलशील. चांगलं आयोजन. तर निश्चितपणे इथे सन्मान मात्र केला जाईल. विवेकजी घुगरे यांचा सन्मान आमच्या गावचे जावं आहेत खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान इथे मात्र केला जाईल. त्यांचा सन्मान इथे केला जातोय. कर्तेश्वर भिंगार संघाचा कर्णधार पद भूषवणं म्हणजे कोणाचंही काम नाही परंतु आज मात्र ते काम तो खऱ्या अर्थाने करतो. ते विवेकजी घुगरे याचा सन्मान इथे मात्र केला जातोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय संजयजी घरत
विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत कसडकण यांचा इथे सन्मान केला जाईल. मी संजय दादा यांना विनंती करतोय की आपला सन्मान इथे केला जातोय. तसेच पुढचे सत्कार मूर्ती आमचे परममित्र साजनजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील मोठमोठ्या टीम पॅक केल्या जातात. ते साजनजी पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. साजनजी पाटील यांचा इथे सन्मान केला जातो. या स्पर्धेचे दमदार आयोजक अमितजी गायकर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार चाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साजनजी पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय विनायकजी ठाकूर यांचा इथे सन्मान केला जातोय. मी भाऊंना विनंती करते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. सन्माननीय विनायकजी ठाकूर मोगाव यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यांचा सन्मान इथे केला जातोय. पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय सुनीलजी पाटील पिसारवे आमचे भाऊ यांचा इथे सन्मान केला जाईल. सुनीलजी पाटील पिसारवे यांचा इथे सन्मान केला जातोय. चला मॅच ऑन करा. सुनीलजी पाटील पिसारबी यांचा इथे सन्मान केला जातोय. मी अमितजी गायकर यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र आपण सन्मान करावा. तसेच महेंद्रजी पाटील शिवाजीनगर यांचा इथे सन्मान केला जातोय. सुभाषजी भगत अजिवली याला विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचकावर यावं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सुभाषजी भगत अजिवली यांचा इथे सन्मान केला जातोय. तसेच प्रमोदजी घोगरे मोठे भिंगार यांचा इथे सन्मान केला जातोय. प्रमोदजी घोगरे यांना मी विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. ऐकूया दुसरं सत्र कसं रंगेल, कोण कोणावर वरचं ठरेल. सागरजी मांडवकर यांच्या गोड वाणीतून दुसरं सत्र. धन्यवाद योगेश. सॉरी गीतेश, आपण पाहतोय 44 धावांचा टप्पा ओलांडायचा. सामना दोन बलाढ्य संघामध्ये किरण 11 ट्रॉम्बे आणि निलेश 11 जावळे यांच्यामध्ये होणारी लढत. एका बाजूला फलंदाज खेळतो प्रसाद गरत, वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहे. जावळ्याचं ग्रामीण क्रिकेट त्यांनी गाजवलं, तालुका निया खेळला, डावाची सुरुवात चौकारण केली, मात्र 2 चेंडू डॉट सुद्धा खेळला. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. प्रामुख्याने आपण विचार केला भावेशचं हे षटक चौकाराला आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट 44चा टप्पा ओलांडायचे. आणि प्रसाद गरत आणि मनीष कडू आघाडीची जोडी मैदानावर. मागचे 3 सामने आपण पाहिले, त्यामध्ये 2 सामने एकतर्फी झाले. मागचा सामना सेन्सेशनल पाहिला, तो मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. ही स्पोर्टिंग विकेट आहे आणि आपण म्हणायला गेलं तर या मैदानावर तुम्ही मेहनत करा, फलंदाजाने मेहनत करा, तुम्हाला यश मिळेल. गोलंदाजाने मेहनत करा, तुम्हाला यश मिळेल. मात्र या सामन्याचा निकाल का असेल, सर्वांना उत्सुकता. दोन्ही तगडे संघ. स्ट्रायकर एंडला मनीष कडू, आणखीन एक विध्वंसकारी फलंदाज. फ्रंट फुटला आले, फटका चुकला. ओ कव्हर कडे, शॉर्ट कव्हरला प्रयत्न झाला. थोडा तणाव वाढेल, टेन्शन वाढेल बॅटिंग टीमचा. ट्रॉम्बे संघ किरण 11 दूरवरचा प्रवास करून आलाय. समोर तेवढाच बलवान जावळे संघ सुद्धा. अनेक नाईट स्पर्धा या संघाने गाजवल्यात. मागील 5 वर्षापूर्वी केल्या तर जावळे नावाची दहशत होती आणि त्यामध्ये वन मॅन शो प्रसाद गरज, बायकर मॅन ज्याला ओळखलं जातं, व्यवसाय क्रिकेट खेळलाय. रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याला खेळताना पाहिलं आणि आता गावच्या संघासाठी खेळताना प्रसाद गरज 4 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 5 वर खेळतो. ऑन साइडला पॉवर जनरेट केली, दीपकडे ॲट फिल्डर, सिंगल मिळेल. पहिलं षटक होतं मनीष कडूचं पूर्वार्धामध्ये, फक्त 2 धावेचं षटक. मात्र तिथे धावा आल्या टोटल 7. पाठलाग करायचे 44. सन्माननीय अतिथी सागरजी सार्डेकर आणि राकेशजी सार्डेकर यांचे या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. तसेच मच्छिंद्रजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य
बोरले यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या मंचकवर पाहतोय रमेशजी गायकर, डॉक्टर दिनकर धनावडे सर आणि कुंडलिकजी गळवे यांचं या व्यासपीठाकडे आगमन झालं. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. चेतनजी गायकर भिंगारवाडी यांना देखील या मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, वळूया मॅचकडे. अजूनही धावसंख्येमध्ये तफावत आहे 37. जोवर मैदानावर प्रसाद असेल, आक्रमकतेसाठी प्रसाद ओळखला जातो. विजयासाठी लक्ष्य 44. सामन्यातील उत्तरार्ध आपण इथे पाहतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, विनिंग अनसर्टन्सी असं म्हटलं जातं का हा खेळ अनिश्चिततेचा आहे. मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी दोन्ही संघ तीच परिस्थिती बघा. ज्या पद्धतीने मनीषनं 2 धावा दिल्या, आता पुढे सरकलाय, 7 धावा आल्या. दुसरं षटक घेतोय जितेंद्र कोळी. बॅटिंग लाईनअप मध्ये आज दीपेश कोळी काय तुफानी खेळला, एकटा नडला. जितेंद्र राऊंड विकेट. खोला चेंडू, फटका चांगला होता, डीप कडे सिंगल. प्रसाद आज संयमाने खेळतो, शांत संयमाने त्याचा खेळ पाहतोय. चौकारानं सुरुवात केल्यानंतर 2 चेंडू डॉट खेळला, मात्र त्यानंतर त्याचं पावित्र्य आपण पाहिलं तर सिंगल डबलला तो प्राधान्य देतो. धावसंख्या टोटल आपण पाहिली तर एकूण धावा आहे ते 9. भूपेंद्र प्रसादसाठी बॅटच्या मधोमध पॉवर जनरेट केल्या आणि प्रसादचा हल्ला बोल आलाय षटकार. वरून धावसंख्या 15, टार्गेट 44. जावळे गावाचं ब्रँड आहे. पॉवर हाऊस प्रसादला ओळखलं जातं. वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहे. अनेक वर्ष ग्रामीण जावळेसाठी खेळला, व्यवसाय खेळताना पाहिलं. समोर ट्रॉम्बे संघ आणि तो त्याच्या नैसर्गिक खेळानं गोलंदाजाला चोख प्रत्युत्तर देतो. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 15. नेक्स्ट बॉल प्रसादसाठी. खोला चेंडू ड्राईव्ह केला लॉंग ऑनला. फिल्डर आहे सिंगल. मनीषनं नकार दिलाय. सिंगलनं धाव फलक पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहू शकता संघ पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना आपण पाहतोय निलेश इलेव्हन जावळे विरुद्ध किरण इलेव्हन ट्रॉम्बे या 2 संघामध्ये होणारी लढत. खोला चेंडू ऑफ स्टंपला. बघा प्रसादला इथे पारितोषिक आले प्रत्येक षटकारासाठी. अमोलजी भोसले पुरस्कर्ते आणि यांच्या वतीनं 500 रुपयाचे प्राइज आहेत. मॅच ऑन आहे. धावसंख्या टोटल 17. विनिंग डॉमिनेशनचा विचार केला, ॲनालिसिसचा विचार केला. बॅटिंग टीम निलेश इलेव्हन जावळे पाठलाग करायचे. समोर ट्रॉम्बे संघ आहे आणि तो सुद्धा व्यावसायिक संघासाठी ओळखला जातो. समोर प्रसाद गरत. खाली राहिला, स्टेडी पॉवर जनरेट केली लॉंग ऑफला. फिल्डर आहे तिथे सिंगल. आणि प्रसाद जर जास्त वेळ मैदानावर उभा राहिला तर तो काही करू शकतो. आक्रमकतेसाठी ओळखला जातो. प्रसादला आपण पाहतो टोटल धावफलक 18 धावा. 2 षटकानंतर कंपॅरिझन केली. जेव्हा ट्रॉम्बेनं बॅटिंग केली तेव्हा त्यांनी 17 धावा आणि आता 44चा टप्पा ओलांडायचे. मॅच ऑन आहे. निलेश इलेव्हन जावळे किरण इलेव्हन ट्रॉम्बे. बघा नेक्स्ट मॅच I11 कोण. आपण टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग असेल तर आपण स्टेज समोर या. सूचना आल्यात फिल्डिंग असेल 10:38. 11 मॅचेस आज कव्हर करायचेत आणि फायनलची रात्र आज आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली आयोजित सन्मान्य श्री डॉक्टर रवींद्र आनंद शिसवे IPS आणि आज साहेबांच्या 50व्या वाढदिवसानिमित्तानं या नाईट रजनीचा आनंद आपण घेतोय. बर्डन ऑफ विनिंग ज्याला म्हटलं जातं, विजयाचा जो दबाव असतो तो दबाव आता दोन्ही संघाकडे. 12 बॉल 26 ची गरज. मागचा सामना शेवटपर्यंत रंगला आणि आता या सामन्याचा निकाल का असेल. यापूर्वीचे पहिल्या फेरीतील 2 सामने एकतर्फी झाले आणि आता पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. 12 बॉल 26. समोर उभा आहे विध्वंसकारी प्रसाद आणि ही विकेट गोल्डन विकेट ॲब्सोल्युटली गॉन. या विकेटसाठी योजना आखल्या होत्या आणि तो प्रसाद करत आउट. पहिला धक्का टीम निलेश इलेव्हन जावळे संघाला.
पुढच्या दोन्ही संघांना आम्ही सूचना करतो. I11 कोण करतेश्वर मोठे भिंगार आपण रेडी ना. 2 षटकानंतर दिनेश सर आपण पाहिलं 17 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली टीम ट्रॉम्बेनं आणि आता 2 षटकानंतर कंपॅरिझन केली तर 18 वर जावळे. ही सामन्याची पार्श्वभूमी पाहिली आपण पाहतोय. जावळे म्हटला तर त्यांच्या नेहमी खंदे पाठीराख्या आदरणीय प्रमोदजी कडू साहेब आपण पाहतोय. साई देवा आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव सर्जा बैलाचे मालक प्रमोदजी कडू या मॅचचा आनंद घेत असताना विनिंग कॅल्क्युलेशन 11 बॉल 25. नवीन फलंदाज आले क्रमांक 3 वर धाव फलकावर अनंत बुवा सांगडेचे आमचे सन्मान्य व्यक्तिमत्व क्रिकेट समीक्षक त्यांचं सहर्ष स्वागत. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न दबाव निर्माण झालाय. टीम किरण 11 ट्रॉम्बे मॅच मध्ये कमबॅक होतोय. रन आउट आणखीन एक धोका दबाव परिस्थिती निर्माण झाली. निलेश 11 जावळेवर आता धाव फलकावर आपण जरूर पाहिल्या. एकूण धावा 19. दबाव परिस्थिती मॅच मध्ये कुरगोडी कोण करणार. विनिंग कॅल्क्युलेशन आता चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. इथे मिळाली इम्पॉर्टंट विकेट. क्या बात आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवले आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. विनिंग कॅल्क्युलेशन 10 बॉल 25. सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये एकतर्फी सामने पाहिले. मागच्या मॅच मध्ये धावा डिपेंड होताना पाहिला आणि आता 2 बलवान संघामध्ये होणारी लढत संघर्ष पराकोटीचा आहे. दोन्ही इम्पॉर्टंट फलंदाज प्रसाद घरत बाद झाला फलंदाज आपण पाहतोय. सागर राहुल घरत आल्या. आणखीन एक विध्वंसकारी खेळाडू उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये खेळताना आम्ही राहुलला पाहिलं आणि आता राहुल खेळतोय निलेश 11 जावळे संघासाठी. आक्रमकसाठी तो ओळखला जातो. सावध खेळलाय जबाबदारीचं ओझ घेऊन आता राहुल घरत मैदानावर. विनिंग कॅल्क्युलेशन 10-25. अनालिसिस आपण पाहतो. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 बॉल 24 ची गरज. सामना अजूनही गेला नाही. सामना दोन्ही संघांना आपण पाहतो बरोबरीमध्ये. इथे जो मेहनत करेल तो या मॅच मध्ये जिंकेल. 9 चेंडू आणि 24 धावेची गरज. थोडी गती कमी केली. नियंत्रण होतं. 4 विकेटसाठी जाळं रचलं होतं आणि आता मैदानावर राहुल त्याला साथ देताना फलंदाज पाहतो मनीष कडू. एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल मनीष कडू. 4 चेंडूचा सामना त्याने केलाय स्ट्राईक रेंजला. मागे ठेवला चेंडू थोडासा आकडला. गती कमी केली. नियंत्रण व्हरायटी दाखवली. मिश्रित गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली तर किरण 11 ट्रॉम्बे कमबॅक करेल. इक्वेशन आपण पाहूया. 12-26. आता सामना थोडा कठीण झालाय. या निर्णायक चेंडूवर एक मोठा फटका पाहिजे. 7 बॉल 23 ची गरज. एश लागली. बॅक स्लिप रेडी होत्या. दबाव निर्माण झालाय निलेश 11 जावळे या संघावर आणि 44 धावेसाठी जो प्रवास होता प्रसादनं चौकाराने सुरुवात केली. त्यानंतर तिथे खेळ थांबला. प्रसादच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले 15. मात्र त्यानंतर मनीषला आपण पाहिलं सागर. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11. आदित्यचे षटक संघासाठी प्रभावी राहिलं कारण या षटकामध्ये धावा आल्या 4. धावा आहेत त्या 22-44. आता विनिंग कॅल्क्युलेशन 6 चेंडू आणि 22 धावेची गरज. हॅलो सन्मान या तिथी जितेजी सिसवे विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत कोण त्यांच्या समवेत माजी सरपंच गुरुराम पंचायत शंभूजी सिसवे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे या व्यासपीठाकडे शुभ आगमन झालंय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 22 धावेची गरज. भावेश तुर्बेकर. भावेश तुर्बेकरनं बॅटिंग करत असताना सुद्धा संघासाठी सलामीला आला होता.
एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. ट्रॉम्बेसाठी सलामीवीर योगदान दिलं होतं तो भावेश आता षटक क्रमांक 4 हाताळतो. राऊंड विकेटनं पहिला चेंडू कोलात टाकला, डॉट बॉल. विनिंग कॅल्क्युलेशन आहे 6 बॉल 22. आता दबाव निर्माण झालाय. सी द प्रेशर टीम निलेश 11 जावळे संघावर. आता विनिंग कॅल्क्युलेशन 6-22 समीकरण बनल्या. आता राहुल कडून त्या चांगल्या खेळाची अपेक्षा. 5 बॉल 22 ची गरज. सन्माननीय डॉक्टर रवींद्र आनंद शिसवे IPS यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्तानं आपण ही देखणी स्पर्धा पाहतो. 5 बॉल 22. ओ धारदार गोलंदाजी अक्षरशः धावफलकावर टीम जावळेला थांबवलंय. संघर्ष अजूनही कायम ठेवतोय. मात्र पहिल्या ओव्हरनंतर जे मोठे फटके थांबले. 4 धावेचं षटक राहिलं आदित्यनं, तिथे कमबॅक करून दिला. आता 6-22 5-22 4 चेंडू आणि 21 धावेची गरज. समोर उभा आहे सलामीवीर मनीष कडू. ओ ताकदीचा प्रचंड वापर डीप कडे मिसफील्ड आणि आला हा चौकार. इथून मॅचला कोणता टर्न असेल. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर चौकाराने धावफलक पुढे सरकले. जी काटवले माजी उपसभापती पनवेल पंचायत समिती यांचे व्यासपीठाकडे आगमन होत आहे. आपण विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत या समवेत त्यांचे सुपुत्र रुकेशजी काटवले त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मॅच मध्ये आता कमबॅक केलं किरण 11 ट्रॉम्बे या संघानं. अगदी प्रसादच्या झंझावातानंतर ज्या फलंदाजांकडून जे साह्य मिळालं पाहिजे होतं, मात्र मॅच आता गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा गोलंदाज सामन्यामध्ये काय काय करू शकतात हे किरण 11 ट्रॉम्बेनं दाखवलं. 6 मध्ये 22. आता 2 चेंडू आणि 16 धावेची गरज. 2 मध्ये 16. राऊंड विकेट. हो आता फटके लेट येतात मात्र सामना हातामधून निसटतोय. दमदार गोलंदाजी केली. कौतुक करूया सेकंड ओव्हर जिथे धावा आल्या 11. आदित्यच्या 4 धावेच्या षटकानं मॅचला यू टर्न दिला आणि त्यानंतर प्रसादची विकेट तिथे कमबॅक करून दिला. आणि आता फॉर्मॅलिटीज मॅचमध्ये सामना निसटला आणि दणदणीत विजय किरण 11 ट्रॉम्बे या संघानं दूरवरचा प्रवास करून आला आणि रायगडचा बलाढ्य ग्रामीणचा बलाढ्य संघ निलेश 11ला जावळेला पराभूत केलं. जरा दोन्ही संघ हँडशेक करतील आणि पुढच्या फिल्डिंग टीमला आम्ही विनंती करतो आपण मैदानामध्ये जाऊ शकता. फिल्डिंग टीम चला कोण संघाला विनंती आपण जाऊ शकता मैदानामध्ये कुणाची परवानगी न घेता. धन्यवाद. हॅलो इथे मात्र सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय आंबेदजी गायकर आणि सचिनजी गायकर या दोघांना देखील. सन्माननीय अतिथी वसंतजी काटवले माजी उपसभापती पनवेल पंचायत समिती, राजकारणामधील एक धुरंधर व्यक्तिमत्व आणि एक उत्तम क्रिकेटर आणि उत्तम आयोजक सन्माननीय वसंतदादा काटवले यांचे या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण